वेलकम सर, तुमचीच वाट पाहत होतो. थँक्यू. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. तर मंडळी, मी एक सांगू इच्छितो की इंद्रजित महाडिक सर यांनी आबांच्या नंतर कंपनीची सूत्रे आपल्या हाती घेतली, MD झाले. त्यांची कंपनी खूप छान पद्धतीने ग्रो होते. इंद्रजित महाडिक हे सगळ्यात यंग MD आहेत. इतक्या लहान वयात कंपनी इतक्या स्मूथली हँडल करणं म्हणजे कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच. मिस्टर महाडिक, खरं तर आम्ही थँक्यू म्हणायला हवं. काय आम्हाला तुमच्याकडून 4 गोष्टी शिकता येतील. तर काय बोलताय तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. अहो, तुम्ही फक्त वयाने लहान आहात सर. अहो, कर्तबगारी किती मोठी आहे हे प्रूव्ह करून दाखवताय अगदी दिवसागणिक. करेक्ट. इंद्रजित सर, तुमच्या मिसेसची ओळख करून द्या. हो ना. हो. शी इज माय वाईफ, राणी. एवढीच ओळख नाही म्हणजे त्या अजून काही करत नाहीत का? का फक्त हाऊसवाईफच आहेत? नाही, ऍक्च्युली ती Actually, I am pursuing my education in law right now. After that, I will get my license and then I will start working as a lawyer. ओ ग्रेट. लॉयर होणार म्हणजे इंद्रजित सरांना बाहेरचा वकील शोधावा नाही लागणार. सगळ्या लीगल गोष्टी घरचाच वकील सांभाळणार. म्हणजे कोणत्याही प्रॉब्लेम मधून इंद्रजित सरांना सहज बाहेर काढणार. तुमच्या मिसेस कडून पाहून लगेच कळतं की त्यांच्यामध्ये द महाडिक असण्याचा जरा सुद्धा गर्व नाहीये. अगदी डाऊन टू अर्थ आहेत त्या. आणि आम्ही ऐकलंय त्या एका गरीब फॅमिलीतून आले आहेत. पण मिसेस महाडिक, गरीब श्रीमंताचं काही नसतं. माणूस म्हणून चांगले गुण आपल्यात असले ना तरी इनफ असतं. मिस्टर देशमुख, माझ्या मते तुम्हाला अर्धवटच माहिती आहे. कारण माझ्या माहितीनुसार मिसेस राणी आहेत ना, त्या आधी महाडिकांच्या फॅक्टरीमध्ये वर्कर म्हणून कामाला होत्या. अरे वा, जखमेवरच बोट ठेवलं यांनी इंद्राच्या. आता सगळ्यांसमोर आभरूचे धिंडवडे सुद्धा निघतील आणि हा इंद्रा काही बोलूही शकणार नाही. मिस्टर महाडिक, त्या वर्कर असून देखील तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं? अहो, राणी मॅडमचं लग्न त्यांच्या आईच एका दुसऱ्या व्यक्तीशी लावून देत होत्या. पण लग्नात ट्रॅजेडी झाली आणि राणी मॅडमचं लग्न मोडलं. मग यांना त्रास होऊ नये म्हणून इंद्रजित सरांनी स्वतः लग्न करायचं ठरवलं. आता मीच हे लग्न मोडते, 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 मीच हे लग्न मोडते. कोण करणार आपल्याला आणि बरोबर लागेल. मी हे लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे. लग्न करायला. आणि त्यांच्या घरच्यांना आधार देण्यासाठी इंद्रजित सर स्वतः लग्नाला उभे राहिले. काय सांगता? ग्रेट इंद्रजित सर, तुम्ही इतक्या मोठ्या मनाचे आहात माहित नव्हतं. हे असं आजकाल कोण कुणासाठी करत नाही. काहीही म्हणा इंद्रजित सर, आज तुमच्यासाठी आदर वाढला. यू आर ग्रेट ह्युमन बीइंग. अहो, एकटे तेच नाही, मिसेस राणी सुद्धा त्यांच्या फॅमिलीला सांभाळण्यासाठी त्यांच्या कंपनीत वर्कर म्हणून जॉब करत होत्या. त्यांच्याकडे त्यावेळेस जी पोस्ट शिल्लक होती ना, त्यावर त्यांनी काम करणं पसंत केलं. पण आई वडिलांना त्रास होऊ दिला नाही असं ऐकलंय आम्ही. वा वा, म्हणजे एकूणच काय, दे बोथ आर मेड फॉर इच अदर.